नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पॅचवर्क किंवा ब्लाउजला बॅक नेकला डिझाईन कशी करायची ते मी सांगणार आहे। बघा, खूपच छान आणि सोपी डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल। तर हा जो आहे मागचा गळा तो 10चा होता, मग मी तिथे 10.5 इंच घेऊन व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने आकार देऊन घेतला त्या चौकोनामध्ये। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघितला तर तुम्हाला व्यवस्थित समजेल। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओपन केल्यावर बघा अशा प्रकारे त्याचा आकार येतो। माझी तब्येत जरा बरी नाही त्यामुळे आवाज देखील बघा तुम्हाला वेगळाच येत असेल। फक्त आता आपल्याला ह्याचा जो आहे ना तो गळा शिवून घ्यायचा आहे। म्हणजे गळा जसा आपण कट केलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे त्या आकारावर। खूप दिवस झाला आता लॉंग व्हिडिओ पण टाकला नव्हता। पूर्ण गळ्याला टिप मारून घेतले आणि एक्स्ट्राचे जे कापड होते ते कट करून घ्यायचे आणि मध्ये मध्ये आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित हा जो आपला आकार आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित एका कडेने टिप मारून घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला पूर्ण ब्लाउज एक शिवून घ्यायचा आहे। म्हणजे हा पाठीमागचा जो भाग आहे ना हा पूर्ण शिवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचे कापड कट करून टक्स मारून घ्यायचे आहेत। किनार वापरायची आहे आपल्याला। बॉर्डर जी आहे ना ब्लाउजची ती बॉर्डर वापरून आपल्याला ही डिझाईन जी आहे ती करून घ्यायची आहे। यासाठी मी कॅनव्हासचा वापर केलेला नाहीये, तुम्ही देखील करू शकता। तुम्हाला जर कॅनव्हास टाकून जर डिझाईन करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये कॅनव्हास पेपरही टाकू शकता, पण मी तो टाकलेला नाही। बॉर्डरवर आपल्याला आता जसा आकार आहे आपला तसा काढून घ्यायचा आहे आपल्याला। हे ब्लाउज पूर्ण होत आहेत नाही तोपर्यंत माझ्याकडे आणखीन जवळपास 15 ते 20 नवीन ब्लाउज शिवायला आलेले आहेत या 2 दिवसामध्ये। पण आता ते कधी शिवू हेच कळत नाही, कारण की पहिले जे आहेत ते शिल्लक आहेत शिवायचे राहिलेले। हळूहळू मी आता बसणार आहे मशीनवर। या 8 दिवसामध्ये मी कसलीच मशीनवर बसले नाही। हा व्हिडिओ देखील त्याआधीच मी तयार करून ठेवला होता आणि आता व्हॉइस ओव्हर करून टाकणार आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा। अगर याविषयी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, अगर काही कळले नाही असे वाटत असेल तर तेही विचारा। पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपण गळा तयार करून घेतलेला आहे। बॉर्डर बघा आपल्याला आता कसा आकार काढायचा आहे। बॉर्डरवर तुम्ही बघू शकताय की मी आपला जो पाठीमागचा भाग होता तो अशा पद्धतीने ठेवलेला आहे व्यवस्थित बॉर्डरवर, आणि कडेने जसा आपला बॉर्डरचा आकार होता ना त्या पद्धतीने मी काढून घेतलेला आहे। आणि खालच्या साईडने मी एक खूण करून घेतली। तिथे मी गळ्याला आपण आकार दिला होता ना गळ्याचा तो खडूने आखला होता, त्यामुळे मी तिथे खाली असे जरा मारले की तो आकार बरोबर आपला खाली उमटून गेला। आणि जवळपास पावणे 2 इंचाचे मी अशा प्रकारे सगळीकडे खुणा करून घेऊन हा आकार आहे असा काढून घेतला आहे। असा काढण्यापेक्षा तुम्ही दुसरा तुम्हाला जो आवडत असेल तोही आकार काढू शकता बाजूच्या म्हणजे कडेच्या साईडने।
मी हाच आकार काढून घेतलेला आहे. गणपती बाप्पांचेही आमच्या इथे आगमन झालेले आहे. तुमच्या इथेही तुम्ही गणपती बाप्पा बसवता का? दोन्ही साईड अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत. एकदम थोड्या थोड्या म्हणजे एकदम थोड्या थोड्या पाव इंचाच्या याने मी दोन्ही साईड फोल्ड करून घेतल्या आहेत आतल्या साईडने. जसा आपला आकार आहे एवढं हे करायचं की आपल्याला ह्या ज्या आपण टिपा मारतो ना, या टिपा मारताना आकार जो आहे आपला तो बदलू द्यायचा नाही. व्यवस्थितच आपण हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे. थोडा वेळ लागेल पण मस्त फोल्ड करता येते जसा आपला आकार आहे त्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण आकारावर व्यवस्थित ते सेट करून घ्यायचं. इथे तुम्ही पिना देखील लावू शकता आणि बरोबर आहे अशा आकारावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि यावर तुम्ही लेस देखील लावू शकता किंवा तुम्हाला लेस आवडत नसेल तर नाही लावली तरी चालते, पण लावली तर आणखीनच शो येतो म्हणून ती लावायची. आणि मधल्या साईडलाही तुम्ही दुसरं कोणतं एखादं पॅचवर्क करू शकता. मी तसेच ठेवलेले आहे. दोन्ही साईडने मी अशाच पद्धतीने ही जी म्हणजे बॉर्डर होती ना ती लावून घेतलेली आहे आणि फक्त एका कडेच्या साईडने मी लेस लावून घेणार आहे. हे बघू शकताय तुम्ही लेस लावल्यावर किती छान आकार येतो. जिथे आपला कोपरा असतो ना तिथं आपल्याला व्यवस्थित दुमडून घ्यायचे आहे. त्या कोपऱ्यावर दुमडल्यामुळे तिथल्या कोपऱ्याचा आकार हा गोलाकार येत नाही. खूप छान व्यवस्थित आपल्याला तो आकार काढता येतो. फक्त तिथं थोडेसे आपण दुमडून लेस जे आहे ना ती दुमडून घ्यायची आहे. दुमडून घेतल्यामुळे तिथे आकार आपला व्यवस्थित येतोय. अशाच पद्धतीने दुसरा भाग देखील पूर्ण करून घेतला. तिथेही लेस लावून घेतली. खूपच सोपी डिझाईन आहे. तुम्हाला लगेचच जमेन किंवा नवीन तुम्ही जर पॅचवर्क शिकत असाल तर ही डिझाईन नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये कोणतीही म्हणजे कोणतेही भाग आपल्याला सेपरेट करावे लागत नाहीत. तुम्ही इथे पायपिंग देखील लावू शकता गळ्याला. म्हणजे जे आपण बॉर्डरची लेस काढली तिथे आपण पायपिंग देखील लावून नंतर ती लेस अटॅच करू शकता. कोणतेच शक्यतो ही डिझाईन करताना ना आपल्याला जे आहेत ते 3 भाग सेपरेट होतात. म्हणजे डावा भाग वेगळा, उजवा भाग वेगळा आणि मधला जो पॅच असतो ना आपला तो वेगळा. तर मी ते जे आपण वेगळे करून पुन्हा परत जॉईंट करायची अशी पद्धत ह्या डिझाईनला शक्यतो तसंच म्हणजे असं वाटतं की ते भाग सेपरेट केले असते, पण तसे न करता देखील आपण ही डिझाईन करू शकतो. हेच मी ह्या व्हिडिओतून दाखवलेले आहे. जर माझी ही कल्पना किंवा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा अशा पद्धतीने आपली जी आहे ती बॉर्डरची डिझाईन रेडी झालेली आहे आणि इथे मध्ये तुम्ही एखादी पॅच किंवा एखादा पॅच लावू शकता किंवा मी इथे गुंडी ठेवलेली आहे. बघा गुंडीने देखील किती छान शो येतो.